पर्याय आहे जो भाजपसोबत आहे, जो महायुतीसोबत आहे, जो महाझुटीसोबत आहे, त्याच्यात भाजप आहे, त्याच्यात एकनाथ शिंदेची फुटलेली गँग आहे, त्याच्यात एक गद्दार इकडचे पण आहेत, आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली ती आहे. एक अजून पक्ष आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता, पण आज देवेंद्र फडणवीसच बोलले आमच्यामध्ये यांना स्थान नाहीये. माहिती आहे ना कुठचं? बिनशर्ट नाही काय, बिनशर्त, शर्ट काढून नाही. पण त्यांना हे कळत नाही की आज दुर्दैवाने, मी जसं वैयक्तिक टीका करणार नाही पण मनसेवर बोलणार आहे, खास करून बोलायला लागणार. आज त्यांनी बोलायला भाग पाडलेला आहे, कारण मनसे असा एक पक्ष झालेला आहे. कदाचित आपल्याला आधी वाटत असेल की मनसे म्हणजे मराठी माणसासाठी लढणारा पक्ष, मनसे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे, गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा मनसे अशा पक्षाची ओळख झालेली आहे. आणि ह्याचं कारण एकच सांगतो, उद्या पाहिजे तर त्यांना कुठेही विचारा तुम्ही, अडवून रस्त्यात विचारा, कारण रस्त्यात चालतात ते, आपण काही चालत नाही, आपण पोहोच जातो रस्त्यातून असं वाटतं. विचारा नक्की की ज्या मोदी साहेबांना लोकसभेमध्ये मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी वंदनीय हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षाला फोडण्याचं पाप केलेलं आहे. ज्या मोदी साहेबांना त्यांनी पाठिंबा बिनशर्त दिला होता, हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांच्या भाजपाने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरनं उतरायला भाग पाडलं. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना बिनशर्त पाठिंबा मनसेने दिला होता. आपलं सरकार पाडल्यानंतर, इथे 40 चोराला पळवल्यानंतर ह्याच महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक नेली होती गुजरातला. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना बिनशर्त पाठिंबा ज्यांना दिला मनसेनी. त्याच मोदी साहेबांनी परवाकडेच वडोदऱ्यामध्ये रोड शो काढला. का तर इकडून महाराष्ट्रातून उचलून एअरबस टाटाचा प्रकल्प बघा कसा आणला गुजरातमध्ये, म्हणजे मनसेचा पाठिंबा या गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. हीच ती भाजप आहे ज्यांनी बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आर्थिक केंद्र असेल, अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल, महाराष्ट्रातून असेल, नेल्या गुजरातला. काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे? जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 5 लाख तरुणींचे रोजगार, नोकऱ्यांच्या संध्या उचलल्यात ह्या भाजपानी आणि नेल्या गुजरातमध्ये, उचलल्यात मोदी साहेबांनी नेल्या गुजरातमध्ये. मनसेनी जो मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता तो तिकडच्या गुजरातच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी होता. उद्या तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की ज्या फडणवीस साहेबांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, ह्याच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकनाथ शिंदेना फोडण्याचं काम केलं, आपल्या पक्षाला फोडण्याचं काम केलं, उद्धव साहेबांना दुःख देण्याचं काम केलं. पण त्याहूनही पलीकडे जर आज या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की पोलिसांवर पुण्यामध्ये हमले होतात, महिलांवर जसं पाहतो आपण बदलापूरमध्ये अत्याचार झाला तर 10 दिवस FIR घेत नाहीत. ह्याच एकनाथ शिंदेंनी आणि ह्याच देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती. याच एकनाथ शिंदेंनी आणि फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती. दुर्दैवाने आज मनसेनी त्याच फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलाय. आज आपण पाहिलं पाहिजे की ही लढाई जी आहे आपण महाराष्ट्र म्हणून लढत आलो. या गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी लढाई लढलेलो आहोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपल्या सोबत आहेत, काँग्रेस असेल, पण आपण जे महाविकास आघाडी म्हणून लढत आलो ते आपल्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आलो. मी देखील जो नडलेलो आहे या केंद्र सरकारला सगळे वार अंगावर घेऊन, ते एकाच कारणासाठी, माझ्या इकडच्या तरुण भूमिपुत्रांचे जे तुम्ही न्याय हक्क गुजरातला दिलेले आहेत, हे दुःख आहे मला. आणि म्हणून मी लढत आहे. मी काही उगाच चला कुठच्या तरी पार्टीने माझ्याबरोबर सेटलमेंट केली म्हणून मी लढत नाहीये. पण कोविडच्या काळात कुठेही नाही, कोविडच्या नंतर कुठेही नाही, या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही नाही, महाराष्ट्रातून सगळं काही चाललेलं गुजरातला तेव्हा कुठेही नाही. आज उठलेले आहे 2-3 महिन्या आधी निवडणुकीच्या आणि सगळीकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मी आज त्या मनसेला विचारत आहे, गेल्या 5 वर्षात तुम्ही गल्लीबोळात दिसलात का नाहीत? जसं आज तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचार करत आहात, एका निष्ठावंत शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही त्यावेळी का दिसला नाही जेव्हा माझा महाराष्ट्र या कोविडशी लढत होता, संकटकाळी महाराष्ट्र लढत होता, तेव्हा जातपात धर्म न पाहता आपल्याला जर वाचवलं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.